बालमित्रांनो, हे जे चौथी स्कॉलरशिपचं हे जे पुस्तक आहे ना, ह्या पुस्तकात खरं तर मला असं वाटायला आहे दुसरीचा भाग आला आहे रे. खरंच बघा तुम्ही आता हे जे तुम्ही हे प्रकरण बघणार आहात ना, समूहदर्शक शब्द, हे तर तुम्ही पाहिलेतच. आता त्याचा स्वाध्याय जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला इतका सोपा वाटेल, तुम्हाला वाटेल हे तर चुकून चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत दुसरीच आलं आहे. एवढं सोपं आहे, बाबा लईच सोपं आहे. मग हे सोपं आहे का अवघड आहे हे बघण्यासाठी उघडा तुमचं पुस्तक, काढा पेज नंबर 42 आणि या सेमी इंग्लिशच्या या पुस्तकामधील मराठीचा अभ्यास आपण करत आहोत. आणि तुम्हीच ठरवा हे सोपं आहे का अवघड. तासाच्या शेवटी तुम्ही म्हणताल, सर खरंच दुसरीच्या नाही पहिलीच्याच पुस्तकातलं वाटायले. बघा पाहूया स्वाध्याय. पहिल्यांदा आपण बघूया नमुना प्रश्न. मग आता नमुना प्रश्नात काय दिले रे, पुढील समूहदर्शक शब्दासाठी पुस्तकात बघा बरं, हे सगळ्यांकडं पुस्तक आवश्यक आहे बरं का रे. तुमचे डोळे पुस्तकात आणि बोट जे आपण प्रश्न वाचतोय त्या प्रश्नावर तुमचं बोट पाहिजे. पुढील समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं म्हणलेत. मग आता पहिला आहे तांडा कुणाचा. मग आता हे तुम्ही जर पाठांतर केलं असेल तर लई सोपं आहे. तांडा विमानांचा तर ताफा असते, जहाजांचा पण काय असते ताफा, पक्ष्यांचा थवा असते. मग राहिलं काय, लमाणांचा, लमाणांचा तांडा. समजलं. पुढचं, जशी मडक्यांची उतरंड, मडके एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवलेले असतात ना, ती मडक्यांची उतरंड, तशी उतारूंची रास असते का, रास तर धान्याची असती, टोळी तर चोरांची असती, चवड तर पोत्यांची चवड असती, थप्पी असती. आणि मग उरलं काय रे, उतारूंची झुंड. समजलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा, समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी निवडा म्हणले. आता मग आता चुकीची जोडी तुम्हाला सांगायची. मग आता चुकीची जोडी सांगत असताना तुम्हाला सगळं पाठांतर असणं आवश्यक आहे बरं का मुलांनो. आणि जर पाठ असेल तर मग येतं हां, रुपयांची चवड असते हां ते वरच्यातलं. आता पहिलं बघा, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी, मुलांचा घोळका. हे तर बरोबर आहे की रे, सगळी मुलं घोळक्यानं जातात, क्रिकेट खेळतात, येतात, कबड्डी खो खो, आहे की नाही, घोळका बरोबर आहे. खेळाडूंचा संघ, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, केळ्यांचा घोस किंवा लोंगर, हेही बरोबर आहे. मग राहिलं काय, फुलांचा ताटवा दिलं, फुलांचा गुच्छा असतो म्हणून, आणि ताटवा कुणाचा असतो, फुलझाडांचा ताटवा असतो. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे आपण नमुना प्रश्न पाहिले. आता आपल्याला बघायचे सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला, आणि या प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 हे दिलेले आहेत. आणि आता त्याचे तुम्हाला उत्तरं काढायचे आहेत, तर प्रत्येकाच्या समोर असं तुम्हाला लिहावं लागेल बरं का रे. 1 2 3 4 1 2 3 4. आणि तुम्हाला काय करायचं बालमित्रांनो, प्रश्न वाचायचा आणि प्रश्न वाचून जे उत्तर येतंय त्या क्रमांकाचं पर्याय तुम्ही रंगवायचं आहे. समजलं. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरं रंगवायचेत, बरोबर आहे, वर्तुळ रंगवायचेत. म्हणून तुम्ही ह्या पुस्तकावर, मी नेहमी सांगतो वारंवार, पुस्तकावर खुणाकुणीच करू नका. तुम्ही सगळ्यांनी प्रश्न सगळे पुस्तकात पहा
आणि एक वही करा. वहीवर अशा पद्धतीनं पूर्ण माहिती लिहा आणि स्वाध्याय लिहून प्रश्न पहिला 1 2 3 4 असं लिहायचं. प्रश्न पहिल्याचे 4 वर्तुळ, दुसऱ्याचे 4 असं लिहायचं आणि जे उत्तर येईल ते वहीमध्ये रंगवा. समजलं? पुस्तकात नाही. कारण पुन्हा तुम्ही रिव्हिजन करू लागलात तर मग तुमचं लक्ष पुस्तकातल्या उत्तराकडेच जाते आणि मग तुमच्या डोक्याला चालना काहीच मिळत नाही. लगेच माणूस उत्तराकडेच बघते आणि उत्तरच सांगते. मग तो अभ्यास होत नाही. म्हणून पुस्तकात उत्तरं रंगवू नका. बघा, प्रश्न सरावासाठीचे. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. गाथन कशाची असते? तर एकदम करेक्ट आहे. गाथन ही पोत्यांची तर काय असते रे? थप्पी. धान्यांची रास. द्राक्षांची तर काय असते? द्राक्षांचा द्राक्षांची असती. हां सांगा. घोस किंवा द्राक्षांचा घोस किंवा द्राक्षांचा घड असते. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार तुमचं? तर ह्याचं उत्तर येतं आहे गाथन, माशांची गाथन. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 1 अगदी छान प्रकारे तुम्हाला रंगवायचं आहे. दुसरं, पुंज कशाची पुंज असते? वाद्यांचा वृंद. वेलींचा काय असते? आता बघा, ताऱ्यांचा पुंज आणि तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंज का असते? बरोबर आहे का नाही? तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंज का असते? मग आपल्याला काय विचारलंय? पुंज कुणाचा असते? तर तारकांचा. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 तारकांचा. आणि काय पुढं म्हणलं रे तिथं? वेलींचा काय असते सांगा बरं? कोण सांगतंय? एकदम बरोबर आहे. वेलींचा कुंज हे असते. व्हेरी गुड. चला पुढं. जुडी कशाची असती? पालकाची जुडी, मेथीची जुडी. तसंच एकदम बरोबर आहे, दुर्वाची जुडी. चपात्यांची काय असती? थप्पी. उसाची मोळी आणि गवताचा भारा. म्हणून तिसऱ्याचं उत्तर येते 4 दुर्वाची जुडी. रंगवणं आवश्यक आहे बरं का. जथा कुणाचा असते? तर गवताची तर पेंढी असते. मेंढ्यांचा कळप असते. आणि उंटांचा काय असते रे? तर उंटांचा तांडा असते. मग साधूंचा जथा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. चौथ्याचं उत्तर 2 साधूंचा जथा. दोनला रंगवलात का? हां, त्याच्यानंतर काय? पलटण कुणाची असती? मुंग्यांची तर रांग असती, चोरांची तर टोळी असती, मडक्यांची उतरंड असती आणि मग पलटण कुणाची असती? सैनिकांची. म्हणून 5व्याचं उत्तर 1. समजलं? अशा प्रकारे प्रश्न पहिला झाला. आता प्रश्न दुसरा. तुम्ही सगळ्यांनी अगदी तसंच करा. हे बघा, इथं जसं केलं तसंच वहीत करा. आता बघा, योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग पहिलं, उपकरणांचा संच. तसं वह्यांचा गठ्ठा. म्हणून पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 3. बरोबर तुम्ही 3 नंबरचं वर्तुळ रंगवा. पुंजका कुणाचं असते? तर
ताऱ्यांचा पुंजका असते, जुडगा चाव्यांचा जुडगा असते आणि गवताचा भारा असते, पण वह्यांचा गठ्ठा. जहाजांचा काय असते? काफिला. बरोबर आहे, जहाजांचा काफिला असते बरं का, मी वर ताफा म्हणलं बहुतेक. जहाजांचा काफिला. तसा द्राक्षांचा काय असेल रे? ढीग नाही येणार. झुबका तर केसांचा असते, तर द्राक्षांचा काय येते? द्राक्षांचा लोंगर. म्हणून ह्याचं उत्तर द्राक्षांचा घड किंवा घोस असते. द्राक्षांचा घड किंवा घोस. हां, म्हणून तसं द्राक्षांचा लोंगर नाही तर घोस. म्हणून दुसऱ्याचं उत्तर काय येणार? पर्याय नंबर 1. आणि तुमचं पुढचं पहा. तिसरा, जशी मुंग्यांची रांग, मुंग्यांचं काय असते? रांग असते, तसं रुपयांची काय असते? रुपयांची चळत, रुपयांची चवड, नाण्यांची तळत चळत, मडक्यांची उतरंड आणि थप्पी कुणाची असती? नोटांची थप्पी आणि रुपयांची चवड. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं, भाकऱ्यांची चवड आणि रुपयांची सुद्धा चवड. पुढचं, सैनिकांचं काय असतं रे? पथक. तसं गाई गुरांचे काय असतं रे? गाई गुरांचे खिल्लार. गाई गुरांचे काय असते? खिल्लार. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि पुडके कुणाचं असते सांगा बरं? पुडके कुणाचं आहे? पुडके नोटांचे पुडके. आणि बेट, बेट कशाचं असतंय? बांबूंचे बेट. त्याच्यानंतर झुंड, बांबूंचे बेट झालं. आता झुंड कशाची असते? तर झुंड असतंय उतारूंची झुंड किंवा झुंबड. म्हणून खिल्लार कशाचं येईल? गाई गुरांचे खिल्लार. पुढचं 5वं, केसांची काय असती? बट. केसांची बट. तसं करवंदांची काय असतं रे? करवंदाची काय? जाळी. म्हणून ह्याचं उत्तर करवंदाची जाळी. तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. आता प्रश्न दुसरा झाला. आता प्रश्न तिसरा. त्याच्यामध्ये पण 5 आहेत बरं. 1 2 3 4 5. तर तुम्हाला आता त्याची उत्तरं सांगायचे. बघा आता काय आहे? रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य शब्दसमूहदर्शक शब्दाचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग आषाढी एकादशीला वारकऱ्यांची डॅश डॅश पंढरपूरला जाते. काय जाते? उतारूंची झुंड नाही, सैनिकाची तुकडी नाही, साधूंचा जथा नाही, तर दिंडी. म्हणून पहिल्याचं उत्तर 3. दुसरं, शाळेच्या बागेत फुलझाडांचा डॅश डॅश दिसतो. काय आहे? फुलझाडांचा ताटवा. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 4. तिसऱ्याचं उत्तर काय? आजोबांनी किल्ल्यांचा जुडगा टेबलावरच ठेवला
झुपका तर केसाचा असते, ताऱ्यांचा पुंजका असते आणि नोटांची चवड असते. म्हणून किल्ल्यांचा जुडगा, तिसऱ्याचं 1. चौथं बघा, बागेतील द्राक्षांचे डॅश डॅश पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. मग फुलांचा गुच्छ असते, बरोबर आहे. आणि केवड्यांचं बन असते. मग द्राक्षांचा घड. म्हणून उत्तर काय? चौथ्याचं उत्तर पर्याय 2. आता शेवटचं 5वं, मी केवड्याचे डॅश डॅश अनेकदा पाहिलेले, म्हणजे केवड्याचे बन. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 4. अशा प्रकारे 3 प्रश्न झाले. आता शेवटचा 4था प्रश्न, पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द निवडा. म्हणजे जे शब्द समूह दाखवत नाही ते तुम्हाला निवडायचं आहे. मग काय येईल रे? प्रश्न 4थ्यामध्ये 3च आहेत. 1, 2, 3. मग काय? गुच्छ, फुलांचा गुच्छ असते. रास, धान्याची रास असते. संच, पाठ्यपुस्तकाचा संच असते. पण पागा ही घोडे बांधण्याची जागा आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर 3. दुसरं, जथा, साधूंचा जथा असतो. जमाव, माणसांचा जमाव असतो. थवा पक्ष्यांचा असतो. पण गोळा हे मातीचा गोळा असतंय. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 2. तिसरं, मंडळ, हे तर महिलांचं मंडळ असते. पथक, हे तर पोलिसांचं पथक असते. बन, हे ते केवड्याचं बन असते. पण ओळ ही पुस्तकाची असते. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं हे. ज्यांना ज्यांना समूहदर्शक शब्द हे पाठ झालेले आहेत त्यांच्यासाठी हा भाग खूप सोपा आहे. मग तुम्हालासुद्धा हा नक्कीच सोपा गेला आहे. पण परीक्षेत हेच प्रश्न येतील असं नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिलं समूहदर्शक शब्द हे पाठांतर करावे लागतील. खूप कमी वेळात पाठ होते आणि एकदा जर पाठ झालं तर परीक्षेपर्यंत तुम्ही विसरत नाहीत. आणि पाठांतर झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला प्रश्न विचारायचं आणि मग मित्र तुम्हाला प्रश्न विचारल. अशा प्रकारे दोघांचाही अभ्यास होईल आणि दोघांचेही समूहदर्शक शब्द पक्के होतील. हा भाग तुम्ही पुस्तकात पाहून व्यवस्थित सोडवलात त्याबद्दल धन्यवाद.